पाठ 14वा महाराष्ट्र राज्याची निर्मिती. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भाषावार प्रांतरचनेची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात होती. महाराष्ट्रातही मराठी भाषिक राज्याची मागणी करणारी संयुक्त महाराष्ट्र चळवळ इसवी सन 1946 पासून सुरू झाली. अनेक स्थित्यंतरातून या चळवळीची वाटचाल होऊन शेवटी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. पार्श्वभूमी: मराठी भाषिक लोकांच्या एकीकरणाचा विचार 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून अनेक जाणकारांनी व्यक्त करण्यास सुरुवात केला. न. ची. केळकर यांनी लिहिले की मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावी. लोकमान्य टिळकांनी 1915 साली भाषावार प्रांतरचनेची मागणी केली होती. परंतु त्या काळात भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा असल्याने हा प्रश्न मागे पडला. 12 मे 1946 मध्ये बेळगाव येथे आयोजित केलेल्या साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्रासंदर्भात महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला. संयुक्त महाराष्ट्र परिषद 28 जुलै रोजी मुंबई येथे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली. या परिषदेने संमत केलेल्या ठरावात मराठी भाषिक प्रदेशांचा एक प्रांत करावा व यात मुंबई, मध्य प्रांतातील मराठी भाषिक तसेच मराठवाडा व गोमंतक या मराठी भाषिक भागाचा समावेश करावा अशी मागणी होती. दार कमिशन: संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 17 जून 1947 रोजी न्यायाधीश S.K. दार यांच्या अध्यक्षतेखाली भाषावार प्रांतरचनेसाठी दार कमिशनची स्थापना केली. परंतु त्यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालामुळे प्रश्न सुटला नाही. JVP समिती म्हणजेच त्रिसदस्य समिती भाषावार प्रांतरचना निर्माण करण्याच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी काँग्रेसने 29 डिसेंबर 1948 रोजी नेमलेल्या समितीत पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या यांचा समावेश होता. या 3 सदस्यांच्या अध्यक्षरावरून JVP ही समिती ओळखली जाते. भाषावार प्रांतरचना काँग्रेसला तत्वतः मान्य आहे, पण ही योग्य वेळ नाही अशी शिफारस असलेल्या या समितीच्या अहवालाविरुद्ध महाराष्ट्रभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्याच वेळी जनजागृतीसाठी सेनापती बापट यांनी प्रभात फेऱ्या काढल्या. आचार्य अत्रे यांनी मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा मांडलेला ठराव 50 विरुद्ध 35 मतांनी मंजूर झाल्यामुळे मुंबई महाराष्ट्रात असावी ही जनतेची इच्छा सिद्ध झाली. राज्य पुनर्रचना आयोग: भारत सरकारने न्यायमूर्ती S. फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली 29 डिसेंबर 1953 रोजी स्थापन केलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाने 10 ऑक्टोबर 1955 रोजी सादर केलेल्या अहवालात मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे अशी शिफारस केली. नागपूर करार: सर्व मराठी भाषिक जनतेचे एक राज्य स्थापन करण्यासाठी 1953 मध्ये झालेल्या नागपूर कराराप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र व विदर्भ मराठवाड्यासह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. या कराराद्वारे पुढील गोष्टी घडून आल्या: संविधानातील 1956 च्या दुरुस्ती तसेच कलम 371(2) चा संविधानात समावेश, विकास कार्यासाठी समन्यायी निधी, तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणासाठी पुरेसा निधी, त्या भागातील लोकसंख्येच्या प्रमाणात राज्य शासनाच्या सेवेत नोकऱ्यांच्या संधी, महाराष्ट्र विधानसभेचे वार्षिक एक अधिवेशन नागपूर येथे घेण्याची हमी. इकडे मुंबईसह महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी मराठी भाषिकांचा संघर्ष सुरू झाला होता. मुंबईत कामगार मैदानावर झालेल्या सभेत शंकरराव देव म्हणाले, महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायला आपण प्राणपणाने विरोध करू. जनतेच्या भावनांना आणि मागण्यांना जन आंदोलनाचे स्वरूप येऊ लागले. त्यात महिलाही उत्स्फूर्तपणे सहभागी होऊ लागल्या.
सुमतीबाई गोरे, इस्मत चूकताई, दुर्गा भागवत, तारा रेड्डी, चारुशीला गुप्ते, कमलाताई मोरे, सुलताना जोहारी अशा अनेक महिलांनी आंदोलनात भाग घेतला. 7 नोव्हेंबर 1955 रोजी झालेल्या कामगारांच्या सभेत विविध कामगार संस्था, कम्युनिस्ट, प्रजा समाजवादी, शेतकरी कामगार पक्ष, जनसंघ असे अनेक राजकीय पक्ष सामील झाले. अध्यक्षस्थानी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे असलेल्या या अधिवेशनात एस.एम. जोशी यांनी ठराव मांडला की मुंबई विदर्भासह संयुक्त महाराष्ट्र व्हावा. सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर मोठा मोर्चा निघाला. यावेळी मोरारजी देसाई हे मुख्यमंत्री होते. शासनाने बंदी आदेश पुकारला. पोलिसांनी मोर्चावर लाठीमार, अश्रुधाराचा वापर केला. त्याच दिवशी सायंकाळी कामगार मैदानावर सुमारे 50,000 लोकांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत कॉम्रेड डांगे यांनी मार्गदर्शन केले. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा लढा अधिक गतिमान करण्यासाठी 21 नोव्हेंबर 1955 रोजी 1 दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेतला गेला. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना 6 फेब्रुवारी 1956 रोजी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात झालेल्या सभेत समितीने आपली कार्यकारिणी जाहीर केली. त्यानुसार अध्यक्षपदी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, उपाध्यक्ष डॉक्टर नरवणे तर सचिवपदी एस.एम. जोशी यांची निवड झाली. समितीची स्थापना करण्यात माडखोलकर, आचार्य प्र. के. अत्रे, मधु दंडवते, प्रबोधनकार केशव ठाकरे, य.कृ. सोमनी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. याबरोबरच सेनापती बापट, क्रांतिसिंग नाना पाटील, लालजी पेंडसे, अहिल्याबाई रांगणेकर यांनीही मोठे योगदान दिले. हे आंदोलन महाराष्ट्रातील खेड्यापाड्यापर्यंत पोहोचले. ज्यावेळी मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही हे स्पष्ट झाले, त्यावेळी प्रचंड जनआंदोलन उभे राहिले. या चळवळीत राज्य शासनाने केलेल्या गोळीबारात 106 जण हुतात्मा झाले. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करलेल्या या 106 सुपुत्रांचे हुतात्मा स्मारक मुंबईत फ्लोरा फाउंटन जवळ उभारले. 1 नोव्हेंबर 1956 ला द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले. त्यानंतर 1957 साली लोकसभा, विधानसभा व मुंबई महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकात संयुक्त महाराष्ट्र समितीला मिळालेल्या मोठ्या यशावरून मतदार द्विभाषिकांविरुद्ध आणि संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने आहेत हे स्पष्ट झाले. या आंदोलनात प्रबोधन, केसरी, सकाळ, नवा काळ, नवयुग, प्रभात तसेच आचार्य अत्रेंच्या मराठा अशा अनेक वृत्तपत्रांनी जनजागृतीचे काम केले. बाळासाहेब ठाकरे यांनी मावळा या टोपण नावाने व्यंगचित्र काढून जन आंदोलन व्यापक बनवले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख व शाहीर द. ना. गवाणकर यांनी आपल्या लेखणीतून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 30 नोव्हेंबर 1957 रोजी होणार होते. यावेळी संयुक्त महाराष्ट्र समितीने भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात एस.एम. जोशी, ना. ग. गोरे, जयंतराव टिळक, प्र. के. अत्रे, उद्धवराव पाटील इत्यादी नेते उपस्थित होते. समितीने पसरणी घाट व पोलादपूर जवळ तीव्र निदर्शने करून मराठी भाषकांच्या भावनांची आणि एकूण परिस्थितीची जाणीव पंडित नेहरूंना करून देण्यात आली. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे केंद्र सरकार महाराष्ट्र निर्मितीस अनुकूल झाले आणि काँग्रेसच्या अध्यक्षा इंदिरा गांधी यांनी त्याची बाजू घेत महाराष्ट्र व गुजरात या 2 भाषिक प्रांतांच्या रचनेस केंद्र सरकारने अनुमती दिली. एप्रिल 1960 मध्ये संसदेने मंजूर केलेल्या मुंबई पुनर्रचना कायद्यानुसार
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली. या कामगार दिनाच्या दिवशी पहाटे राजभवनात झालेल्या विशेष समारंभात पंडित नेहरूंनी महाराष्ट्र राज्याची अधिकृत घोषणा केली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी जबाबदारी स्वीकारली. अशा प्रकारे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.